हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण खूप दिवसांनी भेटलो आणि आय नो मी कन्सिस्टन्सी नाही ठेवते ब्लॉगमध्ये आणि खूप टायमाने हा ब्लॉग आला आहे. मला पण असं वाटतं की मी रोज असं ब्लॉग टाकावं, कारण की 1 वर्ष झालं मी फक्त 7-8च ब्लॉग टाकलेत आणि मला खूप गिल्ट वाटतं या सगळ्या गोष्टीचं. आणि हा ब्लॉग तर तुम्हाला माहितीच असेल, तर मला टायटल बघून थंबनेल बघून तर समजलं असेल की आज आपण DIY हॅक करणार आहे स्किन केअरबद्दल. तर मी 1 वीक झाला आहे मी कंटिन्यू स्किन केअर करते, जिम एक्सरसाइज वगैरे करते. तर जरा डिफरंट दिसते माझ्या फेसवर, असं ग्लो दिसतं. असं नाही की लाईट लावले म्हणून ते जरा लाईटने जरा शाईन वाटतं. तर मी असे 3 हॅक इंस्टावर जे व्हायरल हॅक होतात ते जे ट्रेंडिंगवर चालली, तर ते मी आता बघितले आणि मी ते ट्राय करणार आहे. तर मी बोलले की ह्याचा व्हिडिओज बनवते, सगळ्यांना पण आवडेल की मी काय करते फेस केअर स्किन केअरवर. आणि आय नो सिरम वगैरे आजकाल जे भेटतात ते खूप असे महाग आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत. आणि मला तर वाटतं की घरात जे तुम्ही सिरम वगैरे बनवतात आणि जे फेस पॅक वगैरे बनवतात ते खूप जास्त इझी आणि नॅचरल असतं. तर पहिले मी तुम्हाला सांगते मी जे पहिलं सिरम यूज करायचे आणि माझं डेली स्किन केअर रुटीन कसं असायचं. सगळ्यात पहिलं तर मी हा प्रोडक्ट यूज करायचे. तो हा सिरम आहे ना, कॅफेनचं सिरम आहे, ग्रीन टी फेस सिरम. खूप मस्त आहे आणि त्याचा स्मेल पण खूप भारी आहे. त्याच्यामध्ये ग्रीन टी विथ विटॅमिन C त्याच्यात ॲड केलं आहे. हा जो प्रोडक्ट आहे तो त्याच्यामध्ये यूज केला विटॅमिन E. तर हे सगळं मी प्रोडक्ट यूज करते असे डेली. पण मी जे घरात यूज करते मी ते तुम्हाला सांगायचं आहे. जे घरात यूज करते माझ्या फेस टॅनसाठी मी हा जो प्रोडक्ट बनवला आहे. You have to mix it very properly and आपण आता ते अप्लाय करूया फेसवर. फेस पॅक लावला आहे आणि आय नो मी वियर्ड दिसते. हा टॅनिंग पॅक आहे आणि लिटरली गाईज मी आता 3-4 दिवस हा यूज करते तर माझ्यामध्ये थोडासा डिफरंट दिसतो आहे. तुम्ही हा यूज करू शकता, एकदम परफेक्ट आणि एकदम चांगला आहे. सो गाईज यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन बिफोर अँड आफ्टर. किती माझा फेस ग्लो करतोय आणि लिटरली सिरियसली बघा, तुम्ही पण बघू शकता. जरा रिवाइंड करून पाठी बघा आणि आता परत पुढे बघा, तर तुम्हाला मला तर खरंच वाटतं आणि फेस पण एकदम असा मीन्स असं स्मूथ झालं आहे. सेकंड हॅक आहे ब्लश. तू लिपस्टिक वगैरे यूज तुम्ही घरात करत असेल, पण आपल्याकडं जो हॅक आहे तो आहे बीटरूट. तर तुम्ही हे बीटरूट बघताय, तुम्हाला ते फक्त मिक्सरमध्ये बीटरूट मिक्स करायचं आणि त्याचं जे पाणी येणार ना ते तुम्ही इथं अप्लाय करा जिथं तुम्हाला ब्लश लावायचं आहे. गाईज यू कॅन सी इट. आणि मला सिरियसली म्हणजे आवडतं हे. हा ब्लश जास्त आवडतो त्या ब्लशपेक्षा. असं म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता कुठे पण, आपण थोडासा नोजवर करायचं, जास्त नाही. या गाईज आपण ना काय करायचं माहिती आहे का, थोडंसं ना इथं लावायचं. ओ माय गॉड खरंच खूप भारी वाटतं. माझे हात असे रेड झाले. आणि तुम्हाला हा हॅक कसा वाटतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात मस्त, त्या टॅनिंगपेक्षा पण सगळ्यात मस्त मला हा आवडला, कारण की एकदम ते ब्लश पण दिसतं आणि आय डोंट थिंक हे जाईल पण. आणि मला वाटतं की हे जास्त मस्त आहे, म्हणजे हा वाला ब्लशवाला खूप जास्त मस्त आहे. बिकॉज इट्स व्हेरी नाईस आणि इट्स लुकिंग व्हेरी क्यूट. सो हे ग्रीन टीपेक्षा पण आय थिंक इट्स बेटर. जर तुम्ही हे रोज पिलं, रोज रात्रीचं पिलं, तर आय थिंक इट्स विल बी अ व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ. सगळ्यात पहिलं तर ह्याचे खूप
जास्त फायदे आहेत. हा ज्यूस तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करू शकतो. सगळ्या जे पण टॅनिंगचा प्रॉब्लेम आहे, पिंपलचा प्रॉब्लेम आहे, हेअरफॉलचा, मेन हेअरफॉलचा आणि PCODसाठी पण हे खूप खूप जास्त मस्त आहे. तर तुम्ही झोपायच्या आधी हा जर ट्राय केला ना, लिटरली गाईज यू विल गेट द बेस्ट रिझल्ट इन 1 मंथ. ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहे सगळ्यात पहिलं तर तुम्ही एक ग्लास पाण्याचा बॉईल करा आणि त्याच्यामध्ये अद्रक, ओवा, घी असेल तर घी टाका बिकॉज इट्स व्हेरी युजफुल फॉर द हेल्थ. आणि त्याच्यानंतर इलायची ग्रीनवाली इलायची असते ती टाका. पियायला पण असं एवढं पण काहीच कडू नाही, काहीच कडू नसणार. आणि अद्रक पण टाकायचं विसरू नका. हे पियायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे जर तुम्ही रोज रात्रीचं पिलं ना गाईज, लिटरली यू विल सी द डिफरन्स. आणि आपला 4th हॅक आहे कोरियन. तो कोरियनचे फेस पॅक आहे की इंडियामध्ये खूप जास्त फेमस व्हायला लागले होते की ते म्हणजे कितपर्यंत बॉईल करायला ते किती स्टिकी पाहिजे. आता मी तर हेच घेतलंय कारण की हे बघा एवढं तरी पाहिजे. मग ते तुम्ही तुमच्या फेसवर अप्लाय करा. आणि या गाईज दिस इज फॉर अ डे. हा माझा आहे स्किन केअर रुटीन आणि मी हे डेली आता 1 वीक झालं आहे मी यूज करते आणि मला खूप डिफरंट दिसतं आहे. पण मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता. आय नो मी 15 दिवसांनी किंवा 1 मंथने ब्लॉग टाकते, पण आय प्रॉमिस आय विल कंटिन्यू दिस डेली तर नाही होऊ शकत, पण मी कंटिन्यू करेल की कन्सिस्टन्सी ठेवेल माझ्या ब्लॉगमध्ये. आणि हे अप्लाय करत जावं तुम्ही पण. आणि तुम्ही सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं तुम्हाला. सो या दॅट्स इट फॉर द डे गाईज. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. काय हॅक्स वगैरे. आणि आज तर स्किन केअरचं झालंच, पण आता अजून आपण म्हणजे असं घरात बसून काहीतरी आपण करू शकतो. तर नक्की तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या दॅट्स इट फॉर द डे.